नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते की तुमचा आजचा दिवस सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो. मंडळी, येत्या रविवारी म्हणजेच 29 मार्चला या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी. आपल्या सनातन धर्मामध्ये प्रत्येक एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं आणि प्रत्येक एकादशीचं वेगळं असं फळ सांगितलं गेलं आहे. कामदा एकादशी म्हणजे अशी एकादशी जी मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते. असं म्हटलं जातं, की या दिवशी श्रद्धेने व्रत केलं, पूजा केली किंवा काही विशेष असे उपाय केले, तर आपल्या जीवनामधील दुःख कमी होतात आणि आपल्या अपूर्ण इच्छा देखील पूर्ण होण्यास मदत होते. मंडळी, एकादशी व्रताची मुख्य देवता म्हणजे कोण? तर भगवान विष्णू. या दिवशी श्री हरी विष्णू, श्रीकृष्ण आणि त्यांच्या अवतारांची पूजा केली जाते. मंडळी, चैत्र महिन्यामधील ही एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण या दिवशी केलेली साधना मन आणि शरीर दोन्ही संतुलित ठेवते. मंडळी, आजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करतो आपण, पण अनेक वेळा असं होतं, की आपण कष्ट करूनही आपल्याला त्याचं योग्य फळ मिळत नाही. पैसा येतो, पण तो पैसा टिकत नाही. घरामध्ये काही ना काही सतत अडचणी, दवाखाने, दुःख सुरूच असतात. कधी कर्जाचं ओझं वाढतं, तर कधी काम असूनही आपली प्रगती होत नाही. अशा वेळी आपण उपाय शोधत असतो. मंडळी, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय खास कामदा एकादशीसाठीच आहे. तुम्ही जर व्रत केलं नाही तरी काही हरकत नाही. पण हा उपाय तुम्ही नक्की करा. कारण हा उपाय विशेषतः अशा लोकांसाठी आहे, ज्यांच्यावर खूप कर्जाचं डोंगर आहे, ज्यांना आर्थिक अडचणीनं ते त्रासून गेलेले आहेत किंवा ज्यांना असं वाटतं, की आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही. मंडळी, हा उपाय जर तुम्ही योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने केला, तर कर्जमुक्तीचे तुम्हाला मार्ग मिळू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढते. आता हा उपाय नेमका कधी करायचा, कसा करायचा, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. पण जर शक्य असेल, तर तुम्ही हा उपाय सकाळी 9:30च्या आधी किंवा संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेच्या दरम्यान करायचा प्रयत्न करा. कारण ह्या वेळा सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. या वेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता आणि स्थिरता असते. त्यामुळे या उपायाचं फळ अधिक चांगलं मिळतं ह्या वेळेमध्ये. जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल, घराचं, गाडीचं, व्यवसायाचं किंवा कोणतंही आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी ते कमी जर होत नसेल, पैसा येतो पण तो टिकत नसेल, कष्ट असूनही तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. आता हा उपाय करण्याआधीची तुम्हाला काय तयारी करायची आहे, तर ते मी तुम्हाला सांगते. मंडळी, कामदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी हळद आणि गंगाजळ टाकायचं आणि मग स्नान करायचं. यामुळे काय होतं, तर यामुळे तुमचं शरीर शुद्ध होतं आणि तुमचं मन शांत होतं आणि तुम्हाला उपाय करण्यामध्ये मदत होते. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. खूप महागडे कपडे घातले नाही तरी चालतं, पण ते कपडे स्वच्छ असावेत. त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जायचं आणि देवांची पूजा करायची. खास करून भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण किंवा तुमचे कुलदैवत ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे, त्यांची विशेष अशी सेवा करायची आहे. पूजा केल्यानंतर देवांची मनामध्ये एक प्रार्थना करायची आहे, की "देवा, मी आज जो उपाय करणार आहे, तो तुमच्या कृपेने पूर्ण होऊ दे." मंडळी, ही तयारी खूप साधी आहे, पण यामुळे काय होतं, आपलं मन स्थिर होतं आणि आपण उपाय करण्यासाठी तयार होतो. आता आपण मुख्य उपायाकडे लागणाऱ्या वस्तू पाहणार आहोत, की उपायासाठी कोणत्या वस्तू लागणार आहेत. मंडळी, उपाय करण्यासाठी ह्या वस्तू खूप सोप्या आहेत. त्या वस्तू कोणत्या आहेत ते मी तुम्हाला आता सांगते. एक तांब्याचा किंवा स्टीलचा कलश घ्यायचा. त्यामध्ये स्वच्छ प्यायचं पाणी भरायचं. त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि 1 चमचा कच्चं गाईचं दूध टाकायचे. मंडळी, दूध तापवलेलं नसावं, कच्चं गाईचं दूध टाकायचं. त्यानंतर लाल आणि पिवळा कलावा धागा घ्यायचा. त्याला कोणी-कोणी मौली धागा देखील म्हणतं. त्यानंतर हळद, कुंकू आणि अक्षदा घ्यायच्या आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं. मंडळी, पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात आधी तिथे एक दिवा लावायचा. त्यानंतर आपण तुम्ही जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे, ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचे आणि पाणी अर्पण केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळद-कुंकू लावून, अक्षदा वाहून पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर त्या झाडाला म्हणजेच पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहे आणि प्रदक्षिणा करत असताना
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा सतत करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जो कलावा धागा आणलेला आहे सोबत, तो पिंपळाच्या झाडाला बांधायचा आहे आणि धागा बांधत असताना तुम्ही मंत्र जप तर करायचाच आहे, पण तुमची जी इच्छा, तुमची जी मनोकामना आहे, ती देखील तुम्ही मनातल्या मनामध्ये व्यक्त करायची आहे. मंडळी, त्यानंतर पिंपळाच्या झाडाचं एक पान घ्यायचंय. जर शक्य असेल तर खाली पडलेलं पान घ्यायचं, पण जर खाली पान पडलेलं नसेल, तर पिंपळाच्या झाडाची माफी मागून एक पान तोडून घ्यायचं. मंडळी, त्यानंतर त्या पिंपळाच्या झाडाच्या पानावर हळद आणि कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि ते स्वस्तिक काढलेलं पान घेऊन तुम्ही जवळच्या कुठल्याही मंदिरामध्ये जाऊ शकता. तुमच्या जवळ जे कोणतं मंदिर अवेलेबल आहे, मारुतीचा असो, महादेवाचा असो, देवीचा असो, गणपतीचा असो, कोणतंही मंदिर असो, त्या मंदिरामध्ये जायचंय आणि मंदिरात गेल्यानंतर पान हातात धरून तुमची पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची, तुमची मनोकामना व्यक्त करायची. विशेषतः जर कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करा किंवा तुमच्या ज्या अडी-अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या तुम्ही बोलून दाखवा आणि त्यानंतर मंदिराजवळ जे झाड असेल, तुळस, पिंपळ किंवा उंबर किंवा कोणतंही झाड असेल, त्या झाडाच्या मुळाशी हे स्वस्तिक काढलेलं पिंपळाचं पान ठेवायचंय आणि त्या पिंपळाच्या पानासोबत 2 केळी ठेवायच्या आहे आणि पुन्हा एकदा मनोभावे पिंपळाच्या झाडाला किंवा त्या झाडाला किंवा तुमची मनोभावे एकदा प्रार्थना म्हणायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा 5 वेळा किंवा 11 वेळा. मंडळी, हा उपाय तुम्ही श्रद्धेने केला तर तुमच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास तुम्हाला मदत होते. तुम्हाला कर्जमुक्तीचे मार्ग मिळतात आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते. मंडळी, याच दिवशी आणखी एक छोटा उपाय करा. घरामध्ये जर सतत वादविवाद होत असतील, तर गंगाजल अख्खं घरभर म्हणजे घराच्या कानाकोपऱ्यामध्ये देखील शिंपडा. त्यामुळे तुमच्या घरामधली नकारात्मकता कमी होऊन तुमच्या घरामध्ये शांतता वाढते. मंडळी, कोणताही उपाय करताना श्रद्धा आणि विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. मनापासून केलेली प्रार्थना ही नक्कीच फळ देते. मंडळी, हा व्हिडिओ मी शास्त्राचा अभ्यास करून आणि ज्येष्ठ लोकांकडून माहिती घेऊन तयार केला आहे. म्हणून तो शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कृपासिंधू रहस्यगाथा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर दाबा. कारण मी जे इथून पुढे आध्यात्मिक व्हिडिओ टाकेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. मंडळी, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी पुन्हा एकदा प्रार्थना करते, की स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा पूर्ण होत. श्री स्वामी समर्थ. मंडळी, धन्यवाद.